जिवंत नागांच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या 32 शिराळा या गावात नागपंचमीचा उत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिक दाखल झाले। 32 शिराळा येथील नागपंचमीला शेकडो वर्षांची परंपरा आहे। या दिवशी या गावात चक्क जिवंत नागाची पूजा करण्यात येते। 2002 सालापासून प्राणीमित्र आणि सर्पप्रेमींच्या विरोधामुळे येथील उत्सवावर कोर्टाने काही प्रमाणावर मर्यादा आणल्या। त्यामुळे सापांची मिरवणूक आणि उंच नागांच्या स्पर्धा न भरवता आता फक्त पारंपरिक पद्धतीने घरोघरी नागपूजा केली जाते। नागपंचमीच्या आधी आठवडाभर नाग पकडून आणले जातात। नाग हे डेऱ्यामध्ये ठेवले जातात। दररोज सकाळ संध्याकाळ या नागांना बाहेर काढून त्यांची देखभाल केली जाते। नागपंचमीच्या दिवशी सकाळी घरात नागाची पूजा केली जाते। गावातील अंबामाता देवीला नैवेद्य दाखवून नागांना दर्शनासाठी मंदिरासमोर आणलं जातं। मानकरी महाजन यांच्या वाड्यातून पालखी काढली जाते आणि त्यानंतर नागांना पुन्हा आणलेल्या ठिकाणी सोडलं जातं। नागपंचमीचा हा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी भाविक गर्दी करतात। 21 दिवस नाग पकडल्यानंतर त्यांची व्यवस्थित जपणूक केली जाते। त्यांना खाऊ पिऊ घातलं जातं आणि नागपंचमी दिवशी सकाळी बरोबर 7 वाजता ह्या मंदिरामध्ये अंबामातेच्या सर्व नागमंडळी नाग घेऊन येतात। इथं सामुदायिक पूजा होते। त्यानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या घरोघर सदर पूजा होते। सर्व घरातील महिला जिवंत नागाची पूजा करतात। हजारो वर्षापूर्वीपासून हा सण शिराळ्यात साजरा होत आहे। हजारो वर्षापूर्वी 32 शिराळ्यात गोरक्षनाथांनी महाजनांच्या घरी येऊन साक्षात्कार दिला। तेव्हापासून 32 शिराळा येथे जिवंत नागाची पूजा केली जाते। झी 24 तास एक पाऊल पुढे।